आम्ही लाडभाऊवरती विश्वास टाकलाय. त्यांनी मीडियातून जे स्टेटमेंट केलं, समाजात संभ्रम जायला नको ना. मी भाजपच्या विरोधात आहे काय, मी शिवसेनेच्या विरोधात आहे काय, मी राष्ट्रवादीच्या विरोधात आहे काय, दुसऱ्या शिवसेनेच्या विरोधात आहे काय, मी काँग्रेसच्या विरोधात आहे काय, महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या विरोधात आहे की काय. मी एक आंदोलक आहे आणि गरिबांच्या लेकराचं कल्याण करण्यासाठी मी लढणार आहे. संभ्रम नको, त्यांच्या बोलण्यातून संभ्रम नको. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला घ्यायला हरकत काय? का आम्ही पण मोठं मन ठेवू नये? का आम्ही आंदोलनाच्या भूमिकात यावा? ही भूमिका आहे माझी. का आम्ही कशामुळे आंदोलन करायचं? जर मुख्यमंत्री देत आहेत असं जर लाडभाऊचं म्हणणं आहे, आम्ही का घेऊ नये? का आंदोलन करावं? आम्ही अडमुटपणा घेऊ नये या मताशी मी आहे. मागण्यात मान्य होत आहे, मंजुरी त्याला होती, आमच्या जर सगळ्या गोष्टी मिळत आहेत समाजाच्या, कशामुळे आंदोलन करायची गरज नाही आम्हाला. पण नाही करत किंवा मराठा समाज तुम्हाला डोक्यात घेऊन नाचन बघा करू, पण धोका मात्र नको हे लक्षात ठेवा. तुम्ही समाजाला, पक्षासाठी, सत्तेसाठी समाजाला विनाकारण खेटू नका. तुम्ही समाजाचे मन जिंका, हे म्हणणं आहे आमचं. तुम्ही समाजाचे मन जिंका. तुम्ही आता म्हणलातच ना, फडणवीस साहेब 100% मागण्याची मंजुरी देणार. आवडत्याची चर्चा करायची का? आम्हाला पण बोलवा, आमच्याशी पण करा. बोलवलं, तुम्हाला बोलवलं, सन्मानानेच बोलवलं आणि सन्मानानेच वापस पाठवणार आम्ही सुद्धा तुम्हाला. फक्त माझ्या समाजाच्या, गरिबाच्या लेकराच्या मागण्याची मंजुरी द्या, पण 23 मेच्या आत. कारण आम्ही आता तुमच्या शब्दावरती बैठका थांबवल्यात. राज्यातल्या गावागावात बैठक सुरू होत्या. लोक प्रचंड तयारी करतात. आम्ही उन्हा फिनाला भेट नाहीत, आम्ही मुसळधार पावसाला भेट नाहीत. आमच्या समाजाच्या लेकराचं आयुष्य आमच्यासाठी लय महत्वाचं आहे, म्हणून आम्ही भेट नाहीत त्या गोष्टीला कशालाच. आम्ही जातीसाठी काही पण करू शकतो आणि माझ्या मराठा जातीत लय ताकद, प्रचंड ताकद. तिची क्षमता कोणी बघायचा प्रयत्न करायची गरजच नाही. फक्त माझी विनंती आहे की आता लाडभाऊंनी समाजाच्या लेकराच्या वेदना वाटून घ्यावा, समाजाच्या लेकरांचे अश्रू पुसावेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून सगळ्या मागण्यांची मंजुरी करून घ्यावी. कारण आम्ही काय कुठं जात येत नाही कधीच. आम्हाला कुठं बोलवलं तरी आम्ही जात नाहीत आणि आम्ही येणार पण नाहीत आणि जाणार पण नाही. आपण